नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृष्णा महाविद्यालय रेटरे बुद्रुक कनिष्ठ मराठी विभाग मी हाडबे PG तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं ऑनलाईन तासिकेमध्ये मी सहर्ष स्वागत करीत आहे। विद्यार्थ्यांनो, आज आपण कविता क्रमांक 9 समुद्र कोंडून पडलाय, कवी वसंत आबाजी डहाके यांचा जन्म 1942 मध्ये झालेला आहे। आपण त्यांचा परिचय पाहू। मराठीतील सुप्रसिद्ध कवी, कादंबरीकार, समीक्षक, संपादक व चित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत। त्यांची वाङ्मयीन कारकीर्द त्यांच्या काव्यलेखनापासून सुरुवात झालेली आहे। खेळ या विशेषांक 2008 मध्ये प्रसिद्ध झालेला आहे आणि पृष्ठ क्रमांक 11 पासून त्यांचा हा जो वाङ्मयीन कारकिर्दीचा जो कालखंड आहे किंवा शोध जो आहे तो सुरू झालेला आहे। आपण छायाचित्रामध्ये पाहतोय की मराठी साहित्यातील ख्यातनाम असणारे साहित्यिक म्हणून वसंत आबाजी डहाके यांचा नामोल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो आहे। यानंतर त्यांनी जे काही ग्रंथसंपदा निर्माण केलेली आहे त्या ग्रंथसंपदेमध्ये त्यांचा कविता संग्रह योगभ्रष्ट, शुभवर्तमान, शून्यक्षेप, चित्रलिपी इत्यादी त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत। कादंबऱ्या अधोलोक, प्रतिबद्ध आणि मृत्य अशा कादंबऱ्या त्यांच्या प्रसिद्ध आहेत। यात्रा, अंतरयात्रा हे चिंतनात्मक ललित लेखन त्यांनी केलेलं आहे। तसेच शालेय मराठी शब्दकोश, संक्षिप्त मराठी वाङ्मय कोश, वाङ्मयीन संज्ञा, संकल्पना कोश असे कोश संपादनपर त्यांनी साहित्य रचना केलेली आहे। त्यांच्या या संपूर्ण साहित्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार, जनस्थान पुरस्कार, महाराष्ट्र राज्य पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेला आहे। एवढंच नव्हे तर भोवतीच्या समाजव्यवस्थेने मानवी जगण्याला ज्या पातळीवर आणून सोडले आहे त्याबद्दल कवी अस्वस्थ आहे। या युगातील मानवी दुःख, एकाकीपणा, जीवनातील अस्थिरता, दहशत, सर्वव्यापी भय आणि पराधीनता दाखवणारी आहे। निसर्गातील प्रतिमांचा वैशिष्ट्यपूर्ण त्यांनी वापर करून आपली साहित्य रचना निर्माण केलेली आहे। विद्यार्थ्यांनो, आपण पहिल्या छायाचित्रामध्ये पाहतोय की काव्याची जी सुरुवात आहे किंवा साहित्याची जी सुरुवात आहे ती सुरुवात योगभ्रष्ट या कविता संग्रहापासून ते चित्रलिपी या कविता संग्रहापर्यंत नव्हे तर त्यांची जी कादंबरी आहे त्या कादंबरीपर्यंत हा प्रवास हा सुखरूपपणे चाललेला आहे। आपण पाहतोय दुसऱ्या छायाचित्रामध्ये शुभ वर्तमान, तिसऱ्या छायाचित्रामध्ये शून्यक्षेप आणि चौथ्या चित्रामध्ये चित्रलिपी असे त्यांचे एकूण 4 काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत।
त्यानंतर अधोलोक ही त्यांची प्रसिद्ध कादंबरी आहे, आपण पहिल्या छायाचित्रामध्ये पाहतोय. तसंच दुसऱ्या छायाचित्रामध्ये प्रतिबद्ध आणि मृत्य, तिसऱ्या छायाचित्रामध्ये यात्रा अंतरयात्रा, चौथ्या छायाचित्रामध्ये मराठी साहित्य, इतिहास आणि संस्कृती, तसेच संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश, पुढे मराठी नाटक रंगभूमी 20वे शतक, रूपांतर असे विविध साहित्य त्यांनी रचलेलं आहे. आपण समुद्र कोंडून पडलाय या कवितेची मध्यवर्ती कल्पना पाहूया. समुद्र म्हणजे अथांग पाणी आणि पाणी म्हणजे जीवन. या दृष्टीने कवितेतील समुद्र हा जीवनाचे अफाट सृजनशीलतेचे प्रतीक आहे. समुद्रासारखे अथांग जीवन जेव्हा महानगराच्या शहरांच्या मर्यादांमध्ये कोंडून पडते, तेव्हा जीवनाची घुसमट व माणसाचे नगण्यत्व या आशयावर प्रत्येकारी भाष्य करणारी त्यांची कविता आहे. एवढेच नव्हे तर महानगरीय बडेजावात बालपण किती दयनीय व चिंताग्रस्त झाले आहे याचे सार्थ प्रतिमातून चित्रण समुद्र कोंडून पडलाय या त्यांच्या कवितेतून आपल्याला पाहावयाचं आहे. यानंतर त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आपण अभ्यासणार आहोत. नंबर 1, भोवतीच्या समाज व्यवस्थेने मानवी जगण्याला ज्या पातळीवर आणून सोडले आहे त्याबद्दल कवी अस्वस्थ आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे या युगातील मानवी दुःख. पुढे एकाकीपणा, जीवनातील अस्थिरता, दहशत, सर्वव्यापी भय आणि पराधीनता, वैफल्यग्रस्तता व भय, समृद्ध आणि समर्पक प्रतिमांचा वापर, त्यांची भाषा आशयांचे अंतस्थ उलगडून दाखविणारी आहे. एवढंच नव्हे तर निसर्गातील प्रतिमांचा त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण वापर आपल्या काव्यामध्ये केलेला दिसून येतोय. कविता गद्यात्मक असून त्यांच्या कवितेमध्ये वास्तवाचे सूक्ष्म निरीक्षण त्यांनी केलेलं दिसून येते. एवढंच नव्हे तर समुद्र कोंडून पडलाय या गद्यात्मक कवितेमध्ये 22 ओळीतील ही कविता असून ती कविता मुक्त छंदामध्ये बांधलेली आपल्याला पाहावयास मिळते आहे. यानंतर कवितेतील 3 प्रधान घटक आपल्याला समुद्र कोंडून पडलाय या कवितेमध्ये महत्त्वाचे घटक आहेत. ते घटक आपल्याला सर्वप्रथम पाहणं अपेक्षित आहे, कारण ते घटक आपण पाहिल्याशिवाय आपल्याला समुद्र कोंडून पडलाय या कवितेमध्ये कवींना नेमकं काय सांगायचं आहे हे आपल्या लक्षात येणार नाही. म्हणून प्रथम पहिला घटक आहे कवितेतील मुंबई या महानगरातील समुद्र आहे. 2, 32व्या मजल्यावर भौतिक सुखात राहणारा लहान मुलगा या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. 3, स्टेशनवरच्या बाकावर पाय मुडपून झोपलेला लहान मुलगा हे तिसरा महत्त्वाचं आणि प्रधान असणारं घटक आहे. या तिन्ही घटकातून मुंबई महानगराचे सामाजिक व आर्थिक रूप प्रकर्षाने व्यक्त कवी करताना आपल्याला दिसून येतो आहे. यानंतर समुद्र कोंडून पडलाय या कवितेमध्ये कवीनं समुद्राची विविध रूपे या ठिकाणी
आपल्याला दाखवण्याचा सातत्यानं प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थ्यांनो, समुद्र म्हटलं की निळ्या पाण्याच्या अथांग जलसागर आपल्या डोळ्यासमोर उभा राहतोय. डोळ्यात न मावणारा, क्षितिजाला टेकलाय असं भासवणारा, सूर्य ज्याच्या उदरात लोप पावतोय असा खळाळणारा समुद्र. कोळ्यासाठी तर समिंदर हा कधी समुद्र उधाणलेला, तर कधी फेसाळलेला, तर कधी स्वतःची शांत गाज ऐकणारा, तर कधी खाऱ्या वाऱ्यानं तिथली झाडं वाकवणारा, सुनामीच्या रूपानं सारं सारं उद्ध्वस्त करून टाकणारा समुद्र. खरं पाहता समुद्राचं आणि माणसाचं नातं आधी ते अंत कायम राहणारं आहे. मानवाने समुद्राला त्याच्या मूळच्या रूपापासून दूर नेला आहे आणि समुद्राची एक कथाच तयार झालेली आहे. समुद्राचे रौद्र रूप सुनामीच्या रूपाने आपल्यापर्यंत पोहोचलेलं असतं, तर कधी समुद्राच्या लाटा आपल्या मनात आशावाद निर्माण करतात. आपण कधी आपल्या मनाचं गुज समुद्राला सांगून त्या समुद्राशी आपण नातं जोडू पाहतोय, तर कधी मानवी मनाचे दाटलेपण समुद्राच्या रूपातच दिसतं. हाच समुद्र कधी झाडांच्या वळणा बेलांट्यातून आपल्याशी मैत्री करतो, तर कधी एकाकी मनाच्या अवस्थेत कातर वेळीची हुरहुर याच्या संगतीत निर्माण होते आणि अध्यात्माची निवांत निथळ संवेदना आपल्या मनापर्यंत पोहोचवण्याचं काम करणाराही हा समुद्रच असतो. समुद्राची ही नित्याची रूपे आज आपण समुद्राचं वेगळंच रूप पाहणार आहोत. समुद्राचे कोंडून पडणे या कवितेच्या विचाराचे मूळ महानगरी संवेदनेत व आशय सूत्रामध्ये कवी व्यक्त करताना पाहावयास मिळतो आहे. आपण छायाचित्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं पाहतोय की अथांग जलसागर आहे, समुद्र आहे. आकाश जणू समुद्रामध्ये उतरलेला आहे. नवे नवे तर क्षितिजाला टेकवणारा असा हा समुद्र, त्याचा अथांग रूप आपल्याला पाहावयास मिळतंय. नवे तर पहिल्या छायाचित्रामध्ये हा सूर्यास्त जणू समुद्रानं आपल्या उदरातच घेतलाय की काय असा आपल्याला पाहणाऱ्याला भास होतो आहे. समुद्र खळाळणारा आपल्याला पाहावयास मिळतोय. त्यानंतर हा समुद्र जे मासेमारी असणारे जे बांधव आहेत, कोळी बांधव जे आहेत, या कोळी बांधवासाठी हा समुद्र म्हणजे समिंदर असा कवीला म्हणायचा आहे. हा समुद्र कधी उधाणलेला असतो, तर कधी फेसाळलेला असतो, तर कधी सोसाट्याच्या वाऱ्याने झाडे वाखावणारा असतो, तर हाच समुद्र सुनामीच्या रूपाने आपण पहिल्या छायाचित्रामध्ये पाहतोय. समोरच्या दोन्ही चित्रामध्ये पाहतोय की सुनामीच्या रूपाने हा कशा पद्धतीनं संपूर्ण उद्ध्वस्त करून सोडणारा हा समुद्र आपण अशी समुद्राची विविध रूपे पाहतोय. आपण हे पाहिल्याच्या नंतर समुद्र कोंडून पडलाय, जेव्हा आपण ही कविता अभ्यासणार आहोत तेव्हा कविता अभ्यासल्याच्या नंतर गोष्ट लक्षात येते, मनात प्रश्न पडतोय की समुद्र कोंडेल कसा. कारण असा अथांग असणारा
प्रचंड असणारा, क्षितिजाला गवसणी घालणारा असा हा व्यापक स्वरूपाचा असणारा समुद्र कसा कोंडू शकतो? दुसरा प्रश्न पडतोय, समुद्र कोणी बरं कोंडला असेल? तिसरा प्रश्न पडतो, समुद्र का कोंडला असेल? आणि जर समुद्र कोंडला असेल तर चौथा मनात प्रश्न पडतो आहे की मग आता पुढे काय? असे विविध प्रश्न समुद्र कोंडून पडलाय या कवितेमध्ये वसंत आबाजी डहाके यांनी जी महानगरीय असणारं जे जीवन आहे त्या जीवनाचं यथार्थ वर्णन, वास्तव वर्णन आपल्याला या कवितेमध्ये करताना पाहावयास मिळते. यानंतर आपण प्रत्यक्ष कविता अभ्यासणार आहोत. या कवितेमध्ये कवी समुद्राचे कोंडून पडणे मुळामध्ये हा जो विचार कवीने मांडलेला आहे तो विचार महानगरीय संवेदनेत आहेत, नवे तर आशय सूत्रामध्ये आहे हे कवीला सांगायचं आहे. म्हणून आपण या कवितेचं वाचन या ठिकाणी आज करूया. कवी सांगतो आहे, समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजाड, तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी पिंजारलेली दाढी झिंजा, हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे, ज्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय आणि त्याची त्याला कल्पनाच नाही. समुद्राच्या डोळ्यात थकव्याचं आभाळ उतरत येतं आणि शिणून तो वळवतो डोळे इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यांवर थकलेल्या माणसाचे पाय, बसची चाकं. समुद्र अस्वस्थ होऊन जातो. समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने. तेव्हा तो मनातल्या मनातच मुक्त होऊन फिरू लागतो शहरातल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून. उशिरांपर्यंत रात्री तो बसलेला असतो स्टेशनवरल्या बाकावर एकाकी, समोरच्या रुळावरील रहदारी पाहत, हातांवर डोकं ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी. त्याला आठवतं त्याच्याच शेजारी पाय मुडपून कसंबस झोपलेलं एखादं मूल, ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाका एवढं आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी. समुद्र खिन्न हसतो आणि शिनलेल्या पापण्या मिटून घेतो. त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची, वयस्कांच्या शहरातील. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो ही समुद्र कोंडून पडलाय ही कवी वसंत आबाजी डहाके यांची सबंध कविता आपण कवितेचं वाचन केलेलं आहे. यानंतर आपण इथेच थांबणार आहोत आणि उर्वरित असणारी जी संपूर्ण कविता आहे त्या कवितेची एक एक पंक्ती घेऊन आपण ते स्पष्ट करत पुढे जाणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.